घाबरून म्हणालो, हो अभ्यास करत होतो आणि कधी कधी मन पण हातरस करायला लागतं ना, नाही का? माझ्या तोंडून शब्द निघताच मला वाटलं गप्प बसायला हवं होतं. पण काकूच्या चेहऱ्यावर हलकीशी खोडकर स्मितरेषा उमटली. त्या बोलल्या, हातरस सगळ्यांनाच करावं लागतं, नाहीतर मनाचं ओझं वाढतं. त्यांचा आवाज जाणीवपूर्वक हळू होता. त्या लोटा खाली ठेवून चुकल्या आणि अचानक माझ्या डोळ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळाच कोण दिसला. माझ्या अंगावर शहारे आले. मी मनात म्हणालो, काकूचा साधा साधा संवाद पण इतका गूढ का वाटतोय, की त्या जाणून बुजून माझ्याशी खेळतायत. एवढ्यात त्यांनी परत सहज विचारलं, अरे अमोल, काल रात्री